हॅलो, मी माझी सखी. चला तर मग आज आम्ही छान असं खिमा बनवलेला आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि घरातल्या घरात जे मसाले आहेत तेच वापरून मी आज छान असं फ्राय खिमा बनवलेला आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करते. मी आज खिमा बनवण्यासाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 2 टोमॅटो घेतलेले आहेत मी बारीक चिरून, कढीपत्ता, आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे आणि हा पाव किलो खिमा आहे आणि खूप सारी कोथिंबीर आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी हा खिमा बनवणार आहे. खिमा बनवण्यासाठी मी मसाले घेतलेले आहेत. हा माझा सिक्रेट काळा मसाला आहे. गरम मसाला, कलर येण्यासाठी मी बेडगी मसाला घेतलेला आहे. धनजिरा पावडर, मटन मसाला आणि हळद घेतलेली आहे. छान असं गॅसवर कढई ठेवले आणि मी तेल तापत ठेवले. आता मी तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेते आणि कढीपत्ता टाकते आणि छान असं तेलामध्ये मी परतून घेते. छान कांदा परतून झालं की त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची जी पेस्ट केलेली आहे ती पण आता मी छान तेलात परतून घेते. त्याचसोबत मी आता टोमॅटो पण टाकते. टोमॅटो भरपूर घेतलेला आहे मी आणि टोमॅटो पण छान असं परतून घेते. टोमॅटो पण छान असं परतून झालेलं आहे. आता आपण जे मसाले घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे आणि ते पण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे. आता हे सर्व मसाले मी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि मसाले पण छान मी असे परतून घेते. छान असं कांदा टोमॅटो पेस्ट आणि सगळे मसाले एकदम परतून झालेले आहेत. तेल पण सुटलेलं आहे बघा. आत्ताच किती छान दिसते. अजून तर खिमा टाकायचंच आहे. नुसते मसाले तेवढेच छान दिसतात. काही एक्स्ट्रा घेतलेलं नाही. जे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे ना तेच सगळे मी ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. बाहेरची अशी कुठली पेस्ट कुठली क्रीम असे ॲड केलेली नाही आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी खिमा बनवलेला आहे. छान आता मी खिमा पण टाकून घेते. खिमा टाकून झाल्याबरोबर मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि छान आता मी परतून घेते ह्याच्यामध्ये मसाल्यांमध्ये. आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि जेवढा वेळ खिमा आपल्याला वाफेवर शिजवता येईल ना तेवढं शिजवून घ्यायचं. झाकण ठेवले. आता झाकणावरती मी पाणी टाकून घेते म्हणजे छान खिमा पण आपला वाफेवर शिजून जाईल. आणि असं वाटलंच नाही हे झालं तर थोडंसं हे जे गरम पाणी होतं प्लेटवरचं ते त्याच्यामध्ये आपण थोडंसं ओतूया. छान असं आपलं खिमा झालेला आहे. 10 मिनटं लागलेत वाफेवर शिजायला. आता भरपूर अशी मी कोथिंबीर टाकते आणि खिमा आपला रेडी झाला. छान असं आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी. छान असा आपला खिमा रेडी झालेला आहे. खिम्यासोबत छान अशी भाकरी आणि खिमा एकदम छान मस्त होऊन जातं. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.